पण पहिल्यांदाच असं दिसलंय की विकासाचा मुद्दा, जातीचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला. मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे. मोदीजी, नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला तिथे पण बहुसंख्य जागा निवडून आलेल्या आहेत. जेव्हा प्रचार केला होता तेव्हा चित्र काय होतं, वाटलं होतं का एवढा निकाल? ते निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये एनडीए आहे. कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती ती यावेळी कुठेही दिसली नाही. उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती. आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्येही भेटले होते. त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती, पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आहे आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे. अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की 160च्या आपण पुढे जाऊ, पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो आहोत.